माझी सावी बरी झाली. असे कसे बोलायचे फ्रेंड असे काय झालं? बोलायचे काही नाही. बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ बरं चला झोपायचं आता. नाही, मला मला चित्र काढायचंय. बर धैर्य प्लीज लवकर झोपा. मला दामिनी मॅडमच्या रूम मध्ये जाऊन त्यांच्या फोन मधनं नंबर काढायचा आहे. चला आता रात्रीचं 1 वाजत आलाय. आता झोपूयात. नाही, मला मला अजून चित्र काढायचंय ना. मग तू तू झोप, मी चित्र काढते. सावी अगं आता कसलं चित्र काढतीयस तू? मी गाडीचं. गाडीचं चित्र म्हणजे सावीला ऍक्सिडेंट बद्दल परत काही आठवलं असेल का? बरं ठीक आहे, तू काढ चित्र, मी बसतो. नाही, तू तू झोप ना. मी चित्र काढते, तू तू झोप, मग मी झोपते. हा नाही, मी इथंच बसणार आहे माझ्या फ्रेंड सोबत. तू काढ चित्र. ठीक आहे. हे बघ, झालं झालं चित्र काढून. अगं ते पूर्ण तर कर, मला बघायचंय काय चित्र काढतीयस. धैर्य प्लीज झोपा. तू तू असं बघू नको. तू असं बघितलं की मग मला चित्र नाही काढता येत. जाऊ दे, आपण झोपून जाऊ. हा ती उशी ठेव माग. फ्रेंड, तू तू नेहमी मला थोपटवून झोपतोस ना. मग आज मी तुला थोपटवून झोपवते. हा अगं पण सावी ये. अगं
मी ना तुझ्यासाठी अंगाई गाते हा. बर. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. स्वप्न चालून आले बघता बघता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवस आता. मी तुझ्यात दिसतो कमला. सॉरी धैर्य, खरंच सॉरी. पण पप्पांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमच्याशी खोटं वागणं भाग आहे. हे का बसले तिथं? आता कशी जाऊ मी दामिनी मॅडमच्या रूम मध्ये? मला नाही वाटत हे इतक्या तिथून हलतील. मलाच काहीतरी करून लपत छपत जावं लागल. भासवायला लागली काय? जाऊ दे झोप. बरं झालं गेले. आता सगळ्यात अवघड काम करायचंय.
तेव्हा प्लीज यांना जाग येऊ देऊ नको. आधी यांचा मोबाईल शोधायला पाहिजे. सापडला. मोबाईलला पासवर्ड ठेवलाय. काय असेल यांचा पासवर्ड? धैर्यांचा वाढदिवस. दामिनी मॅडमचाच वाढदिवस नसेल ना? नको, आता परत पासवर्ड टाकला तर मोबाईल लॉक होईल. एक काम करते, मॅडमच्या फिंगरप्रिंटने अनलॉक करते. पण हे खूप रिस्की आहे. अरे यार, काय करू मी आता?
मी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये सावे. नाही सोडणार नाही सावी मी तुला. नाही सोडणार मी तुला. काही झालं तरी थेरेच्या आयुष्यातून मी तुला काढून टाकणार. लवकरात लवकर त्या गाडीवाल्याचा नंबर शोधायला पाहिजे. संध्याकाळपासून यांनी 2-3 नंबरवर कॉल केलाय. आता याच्यातला तो गाडीवाल्याचा नंबर कसा शोधू मी? नाही 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 नाही, एवढा विचार करायला वेळ पण नाहीये. एक काम करते, सगळे नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवते. कोण आहे? हे कसं काय पडलं? दार पण उघड. कोणी आलं होतं का आतमध्ये? माझ्याचकडनं कदाचित दार उघडं राहिलं असेल. पराग, रीना, उद्या सकाळी लवकर घरी या, अर्जंट आहे. एवढ्या अर्जंट कशाला बोलवली असेल का आता सांग? मला तरी काय माहिती, तिला भेटल्यावर कळलं ना. अरे रीना, पराग, तुम्ही सकाळी सकाळी इथं? ते खेळायला आलेलो सावी सोबत, आठवण येत होती ना तिची. अच्छा, नाही बरं झालं आलात. मी तुम्हाला कॉल करणारच होतो. का? कारण तुम्ही इथं आल्यावर काय घडतंय ना, हे चांगलंच समजलंय मला. काय काय कळायला लागले? डॉक्टरांनी सांगितलं होतं, सावी जर तिच्या जवळच्या लोकांना भेटली, आपण जर तिला तिच्या आवडत्या जागेवर घेऊन गेलो, तिच्या जुन्या आठवणी रिक्रिएट केल्या ना, तर कदाचित तिला सगळं काही आठवू शकतं. आणि
जेव्हापासनं तुम्ही तिघं एकत्र आलाय ना, तेव्हापासनं ती जास्त खुश राहायला लागली. म्हणून आता मला असं वाटतंय की आपण एकदा तिला स्टुडिओला सुद्धा घेऊन गेलं पाहिजे. चालते की, चांगली आयडिया आहे. मला दुपारी जरा कामासाठी बाहेर जायचंय. तिकडनं आलो ना की तिला घेऊन स्टुडिओला येतो मी. तुम्ही सजावटीचं सामान रेडी ठेवा. सजावटीचं सामान कशाला? अरे तुम्ही आला. चला फ्रेंड, मला ना यांच्यासोबत खेळायचंय. मी यांना रूम मध्ये घेऊन जाऊ? हो जा, पण जरा जपून खेळा आणि आईच्या रूम कडे जाऊ नका. चला आपण ना खूप मज्जा करू. हा चल. अलीकडे या दोघांचं येणं फार वाढत चाललंय. नक्की काय चाललं असेल यांचं? काय आलं? थांब की जरा 2 मिनिटं. बोल. सावे झालंय काय? काल मी दामिनी मॅडमच्या मोबाईल मधनं काही नंबर्स मिळवले. आता त्यातला गाडीवाल्याचा नंबर कुठला आहे हे आपल्याला शोधायचंय. अगं पण तू शोधणार कसं? तुला टाइम वेळ काय काळ माहित होतं कधी फोन केलेलं वगैरे? नाही, सगळे फोन अराउंड त्याच टायमिंगला केले होते. मग तुला त्याचं नाव बिव काय कळालंय काय? नाही, ते पण नाही. माझ्याकडे एक आयडिया आहे त्या गाडीवाल्याचा नंबर शोधण्यासाठी. 1 मिनिट. बरा, तुझा फोन दे मला. दे ना. हॅलो, मी मायरा बोलतेय. बोला ना मॅडम. तुमच्याकडे बाय एनी चान्स ग्रे कलरची तवेरा गाडी आहे का? नाही ना मॅडम, आपल्याकडे गाडीच नाहीये. पण तुमच्यासाठी विकत घेऊ शकतो. हा का? गाडीत बसायला याल का? कळलं. आता अशा प्रकारे आपल्याला तो नंबर शोधायचा आहे. रिने, आता पुढचा नंबर तू डायल कर. दे. हा हॅलो. हाय, मी आयरा बोलतेय. हा बोला ना. मग तुमच्याकडे ग्रे कलरची तवेरा गाडी आहे का? हो आहे ना मॅडम. मग ती गाडी घेऊन तुम्ही आम्हाला सायबर चौकात भेटू शकता का प्लीज? सांगते तेवढं कर, कळलं? आणि हे बघ, त्या गाडीसाठी तुला चौकशीसाठी फोन येईल. कोणाला गाडीबद्दल काहीच कळता कामा नये. जमायला यांना बरोबर हीच गाडी कशाला पाहिजे? पोलिसांचं जिंगाड बिगाड नसेल ना? कोण बोलताय? तीच गाडी कशाला पाहिजे तुम्हाला? नाहीये माझ्याकडे. ठेवा. दामिनी मॅडम, तुमच्या गळ्याचा फास आता हळूहळू आवळत चाललाय. आता तुम्ही सुटत नाही.